नमस्कार, मी संपदा जोगळेकर कुलकर्णी. गेली अनेक वर्ष रंगभूमीची सेवा करते. रंगभूमीचा आनंद घेते. मुख्य म्हणजे सेवा हा खूप नंतरचा भाग आहे, पण मी खूप आनंद घेते लिखाणातनं, दिग्दर्शनातनं आणि प्रत्यक्ष अभिनयातनं. दगडी भिंत हे नाटक राज्यनाट्य हौशी नाटकांच्या स्पर्धेमध्ये आज सादर झालं. दगडी भिंत या नाटकाचा विषय हेलन केलर या अमेरिकेतल्या मोठ्या समाज कार्यकर्त्या, मोठ्या व्याख्यात्या, मोठ्या उत्तम माणूस म्हणून त्यानं ओळखलं जातं. आणि तिहेरी अपंगत्व, त्यांचं अंध, मूक, बधिरता या तिन्ही अपंगत्वावर मात करून स्वतःला सिद्ध, नुसतंच जगल्या नाही त्या की हा एवढ्याच्या तरी छान जगल्या असं नाही, तर त्यांनी इतरांना प्रेरित केलं असं आयुष्य त्यांचं आहे. 1880च्या दरम्यानचा त्यांचा जन्म आहे आणि हे नाटक 1903 ते 4 या सालातलं आहे. तर आता इतकं जुनं नाटक करून माझ्यासारख्या लेखिकेला काय करायचं असतं, तर खरं सांगू का, नाटक म्हणजे तो एक फॉर्म असतो आणि तो फॉर्म किंवा त्यातली पात्र आणि त्यातलं तो काळ, तो देश, तो वेश, हे सगळं एका विशिष्ट काळाचं असतं. पण त्या नाटकात जे म्हटलेलं असतं ते प्रत्येक काळाला जर लागू पडत असेल तर जुनं काय नवं काय कुठल्याही सालातलं नाटक हे पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. त्यामुळे 1904 मध्ये आपण हेलन केलर आणि ॲना सुलेव्हान त्यांच्या शिक्षिका यांच्याकडनं काय घ्यायला पाहिजे ते आज आहे 2025 मध्ये सुद्धा, 26 मध्ये सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणून मी हे नाटक लिहिलं. श्रीकला या संस्थेने अतिशय मेहनतीनं आणि प्रामाणिक प्रयत्नाने हे सादर केलं. मी आशुतोष वाघमारे यांचे दिग्दर्शक आहेत, यांची आभारी आहे. कारण इतकं ठहरावाचं, इतकं शांत आणि इतकं केवळ नाजूक गोष्ट सांगणारं, कुठेही त्यात धांगडधिंगा नाही, संघर्ष, उग्र संघर्ष नाही, असं असताना सुद्धा हे नाटक निवडलंय का तरुण मुलांनी, याचा मला आनंद होतो. वृषांक कवठेकरचं पण मी आभार माने की त्याला या नाटकात रस घ्यावासा वाटला. पुढची गोष्ट अशी की दगडी भिंत या शीर्षकाखाली मी हेलन केलर यांचं नाटक का लिहिलं, तर किमयागार हे मी नाटक स्वतः दिग्दर्शित केलं होतं आणि कुसुमाग्रजांनी ते लिहिलेलं आहे आणि सदाशिव अमरापूरकरांनी. पण ते 8 आणि 9 वर्षाची असतानाच्याच काळावरचं आणि काही दिवसांच्या स्पॅनवरचं काळावरचं आहे. मी त्यात काम करत असताना मला कायम वाटायचं की ह्या पुढे मोठ्या झाल्या, जगविख्यात झाल्या, पण म्हणजे त्यांचे या 8व्या 9व्या वर्षी त्या बोलायला लागल्या प्रथम, म्हणजे संपलं का, संघर्ष संपला का, असं खूप डोक्यात अनेक वर्ष होतं. म्हणून मी हे नाटक लिहिलं या पुढच्या आयुष्यावर, हेलन केलर आणि ॲन सुलेव्हान आणि त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्या घटनेवरती. दगडी भिंत म्हणजे मुळातच द सॉंग ऑफ द स्टोन वॉल ही कविता आहे, हेलन केलर यांनी लिहिलेली दीर्घ कविता आहे. तर मला त्याचंच मराठी रूपांतरण दगडी भिंत या नावाने करावं असं वाटलं. या 2 कारणं, भिंत म्हणजे माणसाने बांधलेली आणि दगडी भिंत म्हणजे दगडांची माणसाने बांधलेली भिंत. या दगड हा निसर्ग आहे, पण बांधलेली भिंत हे मानवाची कृती आहे. सो ह्या दगडांची भिंत पण उभी राहते, पण त्या भिंतीच्या कडेकपारीत खूप काही साचलेलं असतं. शिवाय ही भिंत प्रसंगी तोडताही आली पाहिजे, उल्लंघनही त्याचं करता आलं पाहिजे आणि त्या दगडी भिंतीने जसं संरक्षण मिळतं तसंच एक ठामपणा सुद्धा आपल्याला मिळू शकतो की ज्याच्यावर उभं राहून आपण जगाला ओरडून काही वेगळं सांगू शकतो. त्या दगडी भिंती, अनेक वर्षाच्या दगडी भिंतीवर काही पक्षी येतात, काही वेली येतात, काही शेवाळं त्यावर उगवतं, ऊन, वारा, पाऊस याचा मारा होत असतो. पण त्याचबरोबर जेव्हा माणसाचं आयुष्यही असंच असतं त्यावेळेला ते त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. म्हणजे दगडाला उठून दुसरीकडे जाता येत नाही, पण माणसाला जाता येऊ शकतं. म्हणून या नाटकामध्ये तुम्ही हे जरूर पाहायला या की 2025 मध्ये सुद्धा हेलन केलर यांची गोष्ट आणि ॲन सुलेव्हान यांची गोष्ट एका नव्या दिग्दर्शकाने, आशुतोष वाघमारे उत्तम संगीत दिग्दर्शक आहेत, त्यांनी संगीताचा याच्यात योग्य ठिकाणी उपयोग करून आणि लाईव्ह संगीताचा उपयोग करून या गोष्टीला इतकं दिग्दर्शनातनं छान पुढे नेलंय. मी कलाकारांच्या दृष्टीने म्हणेन की त्यांनी प्रयत्न प्रामाणिक केले. मी या संस्थेला माझ्या शुभेच्छा देते आणि प्रेक्षकांनी इतक्या ठहरावाचं या कल्याणमध्ये इतकं छान हे नाटक पाहिलं
की श्वासनश्वास सुद्धा आम्हाला कलाकारांचा ऐकू येत होता आणि त्याच्यासाठी लोक वाट बघत होती की आता पुढे काय पुढे काय. ही जी मराठी नाटकाची प्रेक्षक म्हणून एक महत्वाची भूमिका अनेक वर्ष खरं तर मराठी प्रेक्षकांनी निभावली, ती आताही निभावायला हवी आहे. मला आनंद होतोय. असं ठहरावाचं नाटक निवडलं गेलं करण्यासाठी आणि आता पुढे त्याचे प्रयोग आम्ही करणार आहोत. तर तुम्ही पहा आणि रंगभूमीच्या अनुभवांमध्ये आमच्या भर घाला. चांगलं काहीतरी देत आहोत तर चांगली त्याला साथही द्या. ठाणे जीवनदीप वार्ता महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागातील एक लोकप्रिय न्यूज पोर्टल.